Human heart is divided into 4 chambers. How many chambers are present? There is a presence of 4 chambers, and inside the heart there is a presence of 4 chambers. It is marked by the presence of 3 sulcus, which are present externally on the surface of the heart. Now we take the vertical section of our heart. आपण हार्टचा एक वर्टिकल सेक्शन जो आहे, उभा सेक्शन, तर तो उभा सेक्शन घेतला आणि उभा सेक्शन घेतल्याच्या नंतर हार्ट मध्ये नेमके कुठले चेंबर्स आहेत, तर ह्या चेंबर्सचा आपल्याला करायचा आहे अभ्यास. Our heart is mainly divided into upper and lower chambers. The upper chambers of the heart are known as atria. वरचे जे चेंबर्स आहेत तर या वरच्या चेंबर्सला आपण एट्रिया असं म्हणतो. And atrias are the small and receiving chambers of the heart. त्या हार्ट मध्ये असणारे छोटे आणि रिसिव्हिंग चेंबर आहेत. ते फर्स्टली रिसीव्ह द ब्लड और दे कलेक्ट द ब्लड. त्यांचं काम आहे ब्लडला कलेक्ट कर. लोअर लार्ज चेंबर्स ऑफ द हार्ट आर नोन ॲज व्हेंट्रिकल्स. खाली असणारे जे मोठे चेंबर्स आहेत तर ह्या मोठ्या चेंबर्सला आपण काय म्हणतो, दीज चेंबर्स आर कॉल्ड ॲज व्हेंट्रिकल्स. And ventricles are the distributing chambers of the heart. आणि ते कुठले आहेत तर ते distributing chambers आहेत. That means in our heart there is a presence of upper chambers and the lower chambers which are completely separated from each other. जे एकूण एकापासून completely separate झालेले आहेत. It is also marked by the external coronary sulcus. Internally there is a presence of atrioventricular septum. आणि इथे प्रेझेंट असणार आहे तो एट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम. विथ द हेल्प ऑफ दिस एट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम द एट्रिया अँड व्हेंट्रिकल्स आर कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम ईच अदर. ते सेपरेट झालेले. अवर हार्ट इज ऑल्सो डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट साइड. हार्टला आपल्याला राईट आणि लेफ्ट साइड मध्ये सुद्धा डिवाइड करता येतं. जर आपण विचार केला, ऍट द राईट साइड ऑफ हार्ट देर इज अ प्रेझेन्स ऑफ 1 एट्रिया अँड 1 व्हेंट्रिकल. Right side of the heart is mainly for the deoxygenated blood. जी राईट साइड आहे हार्टची तर ही मुख्यतः कशासाठी असणार आहे तर ही असणार आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड साठी. And left side of the heart also consists of upper 1 atria and lower 1 ventricle, and this left side of the heart is mainly for the oxygenated blood. आणि हार्टची जी लेफ्ट साइड आहे तर ही लेफ्ट साइड मुख्यतः कशासाठी असणार आहे तर ती ऑक्सिजनेटेड ब्लड साठी असणार आहे. म्हणजे याचा अर्थ सिंपल आहे की आवर हार्ट इज नथिंग बट दॅट इज अ 2 BHK फ्लॅट. 2 बेडरूम, किचन आणि हॉल म्हणजे 4 रूमचं हे छोटंसं घर आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या रूम एकूण एकासोबत कनेक्ट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या ऍक्च्युली एकूण एकापासून सेपरेटेड पण आहेत आणि त्या एकूण एकासोबत कनेक्टेड सुद्धा असतात. तेच बघायचंय आपल्याला आज की कशा पद्धतीने एट्रिया आणि व्हेंट्रिकल ह्या एकूण एकापासून सेपरेट झालेले असतात. ह्या चेंबरचा इंटरनल पूर्ण आपल्याला अभ्यास करायचा आहे. एका ब्लड व्हेसल मध्ये आपण बसूयात आणि त्या ब्लड व्हेसलच्या साह्याने आपण हार्टची आतून टूर जी आहे तर ती टूर करून येऊयात. आज आपल्याला हार्ट आतून फिरून बघायचंय की नेमकं आपल्याला हार्ट कसं दिसणार आहे. मग आपण सगळ्यात पहिले जाऊयात कोणामध्ये तर ह्या जाऊयात सुपिरियर विना केवामध्ये. सुपिरियर विना केवामधून किंवा इन्फिरियर विना केवामधून आपल्याला हार्ट मध्ये फार लवकर एंट्री मिळते. मग आपण ते जे सुपिरियर किंवा इन्फिरियर विना केवा मधलं ब्लड असणार आहे त्या ब्लड मध्ये बसूयात आणि त्याच्या साह्याने आपण हार्टच्या चेंबर्स मध्ये थोडंसं फिरून येऊयात. सुरुवातीला आपण विचार करणार आहोत की हार्ट मध्ये प्रेझेंट असणाऱ्या त्या वरच्या चेंबरचा. द अप्पर स्मॉल चेंबर्स ऑफ द हार्ट आर नोन ॲज एट्रिया. एट्रिया 2 आहेत म्हणून आपण एट्रिया म्हणलं. सिंगल असेल तर आपण त्याला म्हणूयात एट्रियम. एक जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो एट्रियम आणि 2 आहेत म्हणून आपण त्याला काय म्हणतो एट्रिया. आता कन्फ्युजन हे असतं बघा की काही पुस्तकांमध्ये याच्यासाठी दुसरा एक शब्द वापरलेला असतो ऑरिकल. काय शब्द वापरलेला असतो ऑरिकल. मग एट्रिया आणि ऑरिकल एकच असतात का? बोथ आर सेम. तर माझं म्हणणं असं आहे की एट्रिया आणि ऑरिकल सेम नसतात. एट्रियाज आर द चेंबर्स ऑफ द हार्ट. हे जे हार्टचे चेंबर्स आहेत तर ह्यांना आपण एट्रिया असं म्हणतो. मग ऑरिकल काय असतात? ऑरिकल ह्या शब्दाचा अर्थ आहे डॉग इयर लाईक स्ट्रक्चर.
कुत्र्याच्या कानासारखं, पडलेला जो कुत्र्याचा कान असतो त्याच्यासारखं दिसणारं स्ट्रक्चर, दॅट इज कॉल्ड ॲज अन ऑरिकल. हे कुठे तुम्हाला कुत्र्याच्या कानासारखे दिसतात का? नाही दिसत. मग जर का आपण एट्रियाला एक्सटर्नली बघितलं तर ऑन द सरफेस ऑफ दिस एट्रिया देर इज अ प्रेझेन्स ऑफ सच डॉग इयर लाईक स्ट्रक्चर्स विच आर कॉल्ड ॲज अन ऑरिकल्स. यांना ऑरिकल्स म्हणलं जातं. म्हणजे एट्रियाच्या सरफेसवर प्रेझेंट असणारे कुत्र्याच्या कानासारखे स्ट्रक्चर त्यांना ऑरिकल्स म्हणलं जातं. अँड दीज ऑरिकल्स मेनली टू इन्क्रीज द सरफेस एरिया. कारण की ज्यावेळेस एट्रिया मध्ये ब्लड भरल्या जाईल आणि एट्रिया थोड्याशा फुगतील त्यावेळेस त्यांना ते फुगण्यासाठी मदत करणारे जे स्ट्रक्चर्स आहेत तर त्यांना आपण ऑरिकल्स म्हणतो. म्हणून एट्रिया आणि ऑरिकलला आपण सिनोनेम म्हणून वापरणार नाहीये. आपण दोन्ही स्ट्रक्चर कन्सिडर करणार आहोत वेगवेगळे. काही पुस्तकांनी याला सिनोनेम म्हणून दिलंय, परंतु ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत तर ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असणार आहेत. तर आपण स्टडी करणार आहोत कशाची, तर आपण स्टडी करणार आहोत पहिल्यांदा ह्या एट्रियाची. वी नो दॅट द एट्रियाज आर द अपर स्मॉल रिसिव्हिंग चेंबर्स ऑफ द हार्ट. बोथ द एट्रियाज आर क्लिअर कट सेपरेटेड फ्रॉम इच अदर. दोन्ही ज्या एट्रिया आहेत तर ह्या दोनही एट्रिया एकूण एकापासून क्लिअरली सेपरेट झालेल्या असतात. Both atrias are separated from each other with the help of a thin partition, and the thin partition is known as interatrial septum. त्या थिन पार्टिशनला आपण काय म्हणतो तर त्या थिन पार्टिशनला आपण इंटरएट्रियल सेप्टम असं म्हणतो. Suppose that these are the two atrias. This one is our right atrium and here is the presence of our left atrium. Right आणि left atria आहे. Now both these atrias are separated from each other with the help of thin muscular septum. कसा आहे सेप्टम? थिन आहे. थिन मस्क्युलर सेप्टम. सेप्टम, सेप्टम म्हणजे काय? सेप्टम म्हणजे पडदा. आणि ह्या पडद्याच्या साह्याने ह्या ज्या दोनही एट्रिया आहेत तर ह्या दोनही एट्रिया एकूण एकापासून काय झालेले असतात? सेपरेट झालेले असतात. दॅट मीन्स देर इज क्लिअर कट बायफर्केशन ऑफ और सेपरेशन ऑफ ऑक्सिजनेटेड अँड डीऑक्सिजनेटेड ब्लड. ऑक्सिजनेटेड अँड डीऑक्सिजनेटेड ब्लड नेव्हर मिक्स विथ इच अदर. ते एकूण एकासोबत कधीही मिक्स होणार नाहीयेत, कारण की दोनही ज्या एट्रिया आहेत तर ह्या दोनही एट्रिया ह्या सेप्टमच्या साह्याने, ह्या पडद्याच्या साह्याने एकूण एकापासून सेपरेट झालेले असतात. आणि ज्या ठिकाणी हा सेप्टम दिसतो एक्झॅक्टली एक्सटर्नली देर इज अ प्रेझेन्स ऑफ दॅट इंटरएट्रियल सल्कस. ज्या ठिकाणी आत हा सेप्टम प्रेझेंट आहे एक्सटर्नली एक्झॅक्टली त्याच ठिकाणी हा जो सल्कस आहे हा सल्कस आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आपण म्हणलं होतं की द बाउंड्री इन बिटवीन टू एट्रियाज इज एक्सटर्नली मार्क्ड बाय इंटरएट्रियल सल्कस अँड हिअर इज अ प्रेझेन्स ऑफ इंटरएट्रियल सेप्टम. इंटर म्हणजे दोघांच्या मध्ये. कोणाच्या मध्ये? दोन एट्रियाच्या मध्ये. परंतु आपण जर विचार केला जन्म झाल्याच्या नंतर दोनही एट्रिया एकूण एकापासून क्लिअरली काय झालेले असतात? सेपरेट झालेले असतात. परंतु आपण जर एम्ब्रियॉनिक कंडिशनचा विचार केला तर एम्ब्रियॉनिक कंडिशन मध्ये आपलं सर्क्युलेशन खूप वेगळं असतं. याच्या आधी आपण एक रेफरन्स बघितला होता, तो डक्टस आर्टेरिओसस. ओके, म्हणजेच तो नंतरचा लिगामेंटम आर्टेरिओसम जो आपल्याला इथे दिसतो. हा एम्ब्रियॉनिक कंडिशन मध्ये अवोर्टा आणि पल्मोनरी आर्टरीला काय करायचा? जोडायचा. बरोबर. त्याच प्रकारे दोन एट्रिया मध्ये असणारा हा जो सेप्टम आहे, इन दिस सेप्टम देर इज ऑल्सो प्रेझेन्स ऑफ एन ओहल होल. एक ओहल आकाराचं होल जे आहे तर ते होल प्रेझेंट असतं. इट इज नोन ॲज फोरामेन ओव्हॅलिस. फोरामेन ओव्हॅलिस, ह्याला आपण फोरामेन ओव्हॅलिस असं म्हणतो. कधी होय? इन एम्ब्रियॉनिक कंडिशन. कधी? एम्ब्रियॉनिक कंडिशन. During the embryonic condition, both the atrias are interconnected with each other with the help of an oval foramen. Foramen म्हणजे छिद्र. फोरामेन या शब्दाचा अर्थ काय होतो? फोरामेन या शब्दाचा अर्थ होतो छिद्र. म्हणजे ह्या दोन्ही एट्रिया ज्या आहेत तर त्या एकूण एकासोबत काय असतात? त्या कनेक्टेड असतात. म्हणजे राईट एट्रियामध्ये आलेलं ब्लड लेफ्ट एट्रियामध्ये जाऊ शकतं आणि लेफ्ट एट्रियामधलं ब्लड राईट एट्रियामध्ये सुद्धा पास होऊ शकतं. परंतु कधी? ड्युरिंग द एम्ब्रियॉनिक कंडिशन. आता नाही. आता तुमच्यामध्ये ते क्लिअर कट बायफर्केट झालं.
But at the time of birth, this foramen ovalis is filled by connective tissue. आपण जन्म घेत असताना हा जो फोरामेन ओव्हॅलिस आहे, हा फोरामेन ओव्हॅलिस कनेक्टिव्ह टिश्यूच्या साह्याने भरला जातो. And there is a presence of its remnant mark in this septum. That remnant mark, remnant म्हणजे शिल्लक राहिलेला मार्क आहे त्याचा, की ते छिद्र होतं आणि आपण त्याला भरून घेतलं. That is called as an fossa ovalis. त्याला काय म्हणलं जातं? दॅट इज नोन ॲज फोसा ओव्हॅलिस. सो सी हिअर, इथे जर आपण बघितलं तर हिअर इज अ प्रेझेन्स ऑफ दॅट फोसा ओव्हॅलिस. हा फोसा ओव्हॅलिस आहे. फोसा ह्या शब्दाचा अर्थ होतो डिप्रेशन. फोसा या शब्दाचा अर्थ काय होतो? डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे काय? थोडीशी खाच. समजा आपला हात आहे, आता हा प्लेन झाला एक्झॅक्टली, आणि हात जर थोडासा मी वाकवला तर इथे काय तयार होतो? इथे एक छोटंसं डिप्रेशन जे आहे तर ते डिप्रेशन तयार होतं. परंतु या डिप्रेशनचा आकार कसा आहे? ओव्हल. So it is called as an fossa ovalis. So fossa ovalis is the remnant mark of foramen ovalis. म्हणजे ओव्हल आकाराचं छिद्र भरल्या गेल्याच्या नंतर त्याचा एक मार्क राहिला त्या ठिकाणी, and that mark is known as fossa ovalis. And this fossa ovalis represents that during the embryonic condition both atrias are interconnected with each other. त्या एकूण एकासोबत जोडल्या गेलेल्या होत्या. आपण नेहमी ऐकतो की हृदयामध्ये छिद्र होतं. ऐकतो ना आपण कधी कधी, नाही अरे त्याच्या हृदयामध्ये छिद्र आहे. कुठे असतं हृदयातलं छिद्र? हृदयाला छिद्र कुठे पडतं? इथे पडतं, इथे पडतं का इथे पडतं? कुठे छिद्र पडतं हृदयाला? तर हृदयामधलं छिद्र म्हणजेच हे आहे. जर का जन्म घेत असताना हा फोरामेन ओव्हॅलिस पूर्णतः भरला गेला नाही तर हे जे छिद्र आहे, हे जे फोरामेन आहे, हा फोरामेन त्या ठिकाणी प्रॉमिनंट राहतो. आणि जर तो प्रॉमिनंट राहत असेल तर जन्म झाल्याच्या नंतरही ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड एकूण एकासोबत मिक्स होतात आणि त्याला आपण म्हणतो हृदयामध्ये छिद्र असणे. आणि जर त्या पर्सनच्या हृदयामध्ये छिद्र असेल आणि जर ते या एट्रियमच्या सेप्टम मध्ये असेल तर ह्याला म्हटलं जातं ASD. काय म्हणतात याला? याला म्हणतात ASD. ASD मीन्स एट्रियल सेप्टल डिफेक्ट. याला काय म्हणतात? याला एट्रियल सेप्टल डिफेक्ट म्हणलं जातं. आणि ज्या पर्सन मध्ये एट्रियल सेप्टल डिफेक्ट आहे त्या पर्सन मध्ये ब्ल्यू बेबी डिसीज पाहायला मिळते. कुठली डिसीज पाहायला मिळणार आहे? ब्ल्यू बेबी. कारण की त्याच्या शरीराचा रंग हा थोडासा निळसर पडायला लागेल. का? मिक्स ब्लडचं सर्क्युलेशन होतं त्याच्या शरीरामध्ये. कुठलं ब्लड सर्क्युलेट केलं जातं? मिक्स ब्लड. आणि जर मिक्स ब्लडचं सर्क्युलेशन होत असेल तर शरीराचा रंग कसा पडायला लागतो? निळसर पडायला लागतो. म्हणून बघा, हा जो सेप्टम आहे हा सेप्टम किती महत्वाचा आहे. आणि हा परत आपल्याला रिप्रेझेंट करतो की एम्ब्रियॉनिक कंडिशन मध्ये दोनही एट्रिया ज्या आहेत तर त्या एकूण एकासोबत काय होत्या? कनेक्टेड होत्या. परंतु जन्म झाल्याच्या नंतर आता एट्रिया कनेक्टेड आहेत का? नाहीये. आता क्लिअर कट बायफर्केशन झालंय ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड्स. ओके, तर अशा पद्धतीने हा सेप्टम आपल्याला खूप महत्वाचा आहे. आणि हा सेप्टम कसा असणार आहे? दिस सेप्टम इज थिन मस्क्युलर. हा कसा आहे? हा थिन आहे आणि मस्क्युलर नेचरचा सेप्टम आहे. आता आपल्याला राईट आणि लेफ्ट एट्रिया जे आहेत तर या दोन एट्रियाचा अभ्यास करायचा आहे. आता आपल्याला कळालं की दोन्ही एट्रिया एकूण एकापासून काय झालेले असतात? क्लिअर कट सेपरेट झालेले असतात. आता प्रत्येक एट्रियाचं इंटरनल स्ट्रक्चर एक्झॅक्टली काय असणार आहे त्याचा आपण विचार करूया की हे नेमके कसे स्ट्रक्चर असणार आहे. कुठल्याही शुभ कामाची सुरुवात आपण राईट साइडने करतो म्हणून पहिल्यांदा आपण विचार करूयात राईट एट्रियमचा. राईट एट्रियम इज मेनली क्वाड्राअँग्युलर इन शेप. क्वाड्राअँग्युलर. It is quadrangular in shape. Right atrium is latero-anterior or anterior-lateral to the left atrium.
हा लेफ्ट एट्रियमला कसा आहे, अँटेरियो लॅटरल आहे. अँटेरियो लॅटरल विथ द लेफ्ट एट्रियम. हा लेफ्ट एट्रियमला अँटेरियो लॅटरल असणार आहे. कारण की आपल्याला एक बेसिक माहित आहे की आपलं हार्ट सरळ नाहीये. अवर हार्ट इज समवॉट स्लांटिंग. आपला हार्ट कसा आहे, स्लांटिंग आहे. बरं, स्लांटिंग असताना सुद्धा हार्टचा थोडासा भाग पुढे आलेला आहे आणि एक भाग त्याचा काय झालेला आहे, मागे गेलेला आहे. म्हणजे हार्टची जी राईट साइड आहे तर ती थोडीशी पुढे आहे आणि लेफ्ट साइड जी आहे तर ती थोडीशी मागे आहे. म्हणजे मी आता एकदा एक्झॅक्टली सरळ उभा आहे. मी जर माझा राईट शोल्डर जर पुढे घेतला तर लेफ्ट शोल्डर काय होतो, मागे जातो. ओके, माय लेफ्ट शोल्डर इज लॅटरल टू द राईट शोल्डर और राइट शोल्डर इज लॅटरल टू द लेफ्ट शोल्डर. तो त्याच्या बाजूला आहे, परंतु कसा आहे, थोडासा पुढे आहे. सो दिस राइट एट्रियम इज समवॉट अँटेरियर. हा थोडासा पुढे आलेला पोर्शन असतो. आणि लेफ्ट एट्रियमच्या कसा आहे, लेफ्ट एट्रियमच्या तो लॅटरल आहे. म्हणून आपण याच्यासाठी एक सोपा शब्द वापरला, दॅट इज अँटेरियो लॅटरल विथ लेफ्ट एट्रियम. आता जर आपण राईट आणि लेफ्ट एट्रियमच्या साइजेस मध्ये जर कंपॅरिझन केलं तर राइट एट्रियम इज समवॉट लार्जर दॅन द लेफ्ट एट्रियम. राइट एट्रियम जो आहे तर राइट एट्रियम आकाराने थोडासा मोठा असतो. It is somewhat larger than the left atrium, but this right atrium having thin wall than the left atrium. राईट एट्रियम जो आहे तर ह्या राईट एट्रियमची जर वॉल आपण बघितली तर ती वॉल आपल्याला थोडीशी थीन पाहायला मिळणार आहे. थीन वॉल्ड. इट इज थीन वॉल्ड दॅन द लेफ्ट एट्रियम. हा लेफ्ट एट्रियम पेक्षा आकाराने वॉलच्या थिकनेसने थोडासा कमी असणार आहे. याच्या वॉलचं जर आपण थिकनेस बघितलं तर राईट एट्रियमच्या वॉलचं थिकनेस कसं असतं तर ते छोटं आपल्याला पाहायला मिळेल, ते थीन पाहायला मिळेल आपल्याला. एक ठोकताळा लक्षात ठेवा, फार गरजेचं आहे. हार्टचं थिकनेस राईट टू लेफ्ट इन्क्रीज होत जातं. राईट साइड कडून लेफ्ट साइडला जात असताना हार्टच्या वॉलचं थिकनेस जे आहे तर ते वॉलचं थिकनेस आपल्याला इन्क्रीज झालेलं पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर हार्टच्या वॉलचं थिकनेस बेस कडून अपेक्स कडे इन्क्रीज होत गेलेलं पाहायला मिळतं. So thickness of heart wall increases from right to left and from base to apex. बघा, राईट साइड कडून लेफ्ट साइडला जात असताना राईट साइड आपल्याला थिन पाहायला मिळते, तर लेफ्ट साइड जी आहे तर ती आपल्याला थिक पाहायला मिळते. त्याचबरोबर बेस कडून जर आपण अपेक्स कडे गेलो तर बेस आपल्याला थिन पाहायला मिळतो आणि अपेक्स जो आहे तर तो आपल्याला थिक पाहायला मिळतो. म्हणजे थिकनेस इन्क्रीज होत चाललंय. राईट टू लेफ्ट आणि बेस टू अपेक्स या सगळ्यांचा जर आपण सेंट्रल पॉइंट काढला तर तो अपेक्स येतो. म्हणून अपेक्सला बघा हार्टच्या वॉलचं थिकनेस किती जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं, त्याचं थिकनेस सगळ्यात जास्त असतं. सो हार्ट वॉल इज थिकेस्ट ऍट द अपेक्स. ओके, आणि ह्याच गोष्टींचा जर आपण विचार केला तर राईट कॉर्नर आहे हा हार्टचा, अप्पर राईट कॉर्नर आहे जो बेसकडे आहे. आणि आपल्याला माहित आहे हार्टच्या बेसला थिकनेस कसं असतं, वॉलचं कमी असतं. म्हणून राईट एट्रियम जो आहे तर ह्या राईट एट्रियमच्या वॉलचं थिकनेस कसं असणार आहे, थिकनेस हे कमी असणार आहे. ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. त्याच्यानंतर इन द राईट एट्रियम देर इज प्रेझेन्स ऑफ मेनली द ओपनिंग ऑफ 3 वेन्स. राईट एट्रियम जर आपण बघितला तर ह्या राईट एट्रियम मध्ये आपल्याला इंटरनली 3 ओपनिंग जे आहेत तर त्या 3 ओपनिंग पाहायला मिळतात. इन द राईट एट्रियम मेनली 3 वेन्स ओपन. 3 वेन ओपन. परंतु जर आपण हार्टला एक्सटर्नली बघितलं तर राईट एट्रियम सोबत आपल्याला फक्त सुपिरियर आणि इन्फिरियर विना केव्हाच पाहायला मिळाला होता. म्हणजे माहिती आहे आपल्याला सुपिरियर विना केव्हा ओपन्स इनटू द राईट एट्रियम, इन्फिरियर विना केव्हा ओपन्स इनटू द राईट एट्रियम. आता हा तिसरा कोण आला? आउट ऑफ दीज 3 ओपनिंग्स 2 ओपनिंग्स आर ऑफ लार्ज वेन. या 3 ओपनिंग पैकी 2 ओपनिंग जे आहेत तर त्या असणार आहेत कोणाच्या? त्या असणार आहेत लार्ज वेन्सच्या.
large veins. There is a presence of opening of 2 large vein and one is of small vein. आणि एक ओपनिंग जी आहे तर ती स्मॉल वेनची आपल्याला पाहायला मिळेल, जी आपल्याला एक्सटर्नली ही वेन दिसली नव्हती, परंतु इंटरनली मात्र ही ओपनिंग आपल्याला क्लिअर कट पाहायला मिळते. So, out of these 2 large vein, the first vein is known as superior vena cava. Superior vena cava. This one is a superior vena cava. We know that the superior vena cava collects deoxygenated blood from upper body parts. तुमचे जे सगळे अप्पर बॉडी पार्ट्स आहेत तर त्यांच्याकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करण्याचं काम कोणाचं असतं तर ह्या सुपेरियर व्हिना केवाचं असतं. सुपेरियर व्हिना केवा ओपन्स इनटू राईट एट्रियम. हा जो सुपेरियर व्हिना केवा आहे, दिस इज द ओपनिंग ऑफ सुपेरियर व्हिना केवा इनटू द राईट एट्रियम. सुपेरियर व्हिना केवा ओपन्स इनटू राईट एट्रियम बाय एन ऑब्लिक ओपनिंग. दिस ओपनिंग इज नेव्हर स्ट्रेट. सुपेरियर व्हिना केवाची जर ओपनिंग बघितली तर ही ओपनिंग आपल्याला स्ट्रेट पाहायला मिळते. आणि आपण जर म्हणलं तर सुपेरियर व्हिना केवा ओपन्स इनटू राईट एट्रियम बाय एन ऑब्लिक ओपनिंग. ही ओपनिंग कशी असेल? ही ओपनिंग ऑब्लिक असणार आहे. इट इज नॉट स्ट्रेट. ही सरळ ओपनिंग नाहीये, ही थोडीशी तिरपी ओपनिंग असते. इट इज एन ऑब्लिक ओपनिंग. ड्यू टू दिस ऑब्लिक ओपनिंग, the opening of this superior vena cava into the right atrium is not guarded by any valve. आणि ही जी ओपनिंग आहे, ह्या ओपनिंगला कुठल्याही प्रकारची व्हाल्व जी आहे तर ती व्हाल्व प्रेझेंट नसते. त्याचं कारणच हे आहे की ओपनिंग तिरपी आहे म्हणून तिला व्हाल्वची गरज नाहीये. व्हाल्व म्हणजे काय? झडप. व्हाल्व. So the opening of superior vena cava into the right atrium is not guarded by any valve because there is a never chance of the reverse flow of blood. कारण की इथून ब्लड रिव्हर्स जाण्याचा बिलकुल चान्स नाहीये. कारण की ज्या वेळेला एट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन होत असतं, एट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन हे अप्पर साइड टू लोअर साइड होत असतं. वरून खाली तो कॉन्ट्रॅक्शन मध्ये जाणार आहे. आणि जर तो वरून खाली कॉन्ट्रॅक्शन मध्ये जात असेल तर एट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन होत असताना सुपेरियर व्हिना केवाची जी ओपनिंग आहे ती काय केली जाते? ती बंद करून टाकल्या जाते. आणि जर ती बंद होत असेल तर ब्लडला रिव्हर्स जाण्याचा चान्स आहे का? सुपेरियर समजा सुपेरियर व्हिना केवा मधून ब्लड इथे राईट एट्रियम मध्ये आलं, एट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन झालं, ब्लड परत वर गेलं. असं होऊ शकतं? इट इज नॉट पॉसिबल. का पॉसिबल नाहीये? बिकॉज द ओपनिंग इज ऑब्लिक ओपनिंग. आणि ऑब्लिक ओपनिंग असल्यामुळे व्हाल्वची गरज पडत नाही. ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, म्हणून आपला जो राईट एट्रियम आहे, ह्या राईट एट्रियम मध्ये आपल्याला एक ओपनिंग पाहायला मिळेल जी अप्पर सरफेसला प्रेझेंट आहे, वरच्या साईडला आहे. दॅट इज द ओपनिंग ऑफ सुपेरियर व्हिना केवा. अँड विथ दिस ओपनिंग द deoxygenated blood from the upper body part now comes into the right atrium. The right atrium मध्ये कलेक्ट झालं. Then in this right atrium at its lower side, राईट एट्रियमच्या लोअर साइडला म्हणजेच खालच्या बाजूला देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सेकंड ओपनिंग ऑफ द लार्ज वेन. दुसरी एक मोठी वेन आहे, तिची ओपनिंग आपल्याला इथे पाहायला मिळते. अँड दिस इज द ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हिना केवा. दिस वन इज एन इन्फेरियर व्हिना केवा. वी नो दॅट इन्फेरियर व्हिना केवा कलेक्ट्स डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम मिडल अँड लोअर बॉडी पार्ट्स. यांच्याकडून जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर त्या डिऑक्सिजनेटेड ब्लडचं कलेक्शन कोण करतं तर ते करण्याचं काम आहे या इन्फेरियर व्हिना केवाचं. अँड डिऑक्सिजनेटेड ब्लड वी नो दॅट राईट साइड इज मेनली फॉर द डिऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, अँड दिस इन्फेरियर व्हिना केवा ओपन्स इनटू द राईट एट्रियम ऍट इट्स लोअर साइड. खालच्या बाजूला इन्फेरियर व्हिना केवा जो आहे तर हा इन्फेरियर व्हिना केवा ओपन झालेला पाहायला मिळतो. सो दिस इज द ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हिना केवा. कंडिशन लक्षात घ्या. When the atria undergoes contraction, it contracts from upper to lower. तो वरून खाली कॉन्ट्रॅक्शन मध्ये चालला. ओके, आणि जर तो कॉन्ट्रॅक्शन मध्ये जात असेल तर देयर इज अ ग्रेट चान्स ऑफ द रिव्हर्स फ्लो ऑफ द ब्लड. इन्फेरियर व्हिना केवा एक तर वेन्स मध्ये प्रेशर हे खूप कमी असतं. समटाइम द प्रेशर इज निगेटिव्ह. म्हणजे इथे ब्लडला प्रेशर आहे का? ब्लडला प्रेशरच नाहीये. फक्त प्रेशर डिफरन्सच्या साह्याने ब्लड जे आहे तर तुमच्या ह्या राईट एट्रियम मध्ये येतं. समजा तुमच्या इन्फेरियर व्हिना केवाने ब्लड इथे आणलं,
इथे ब्लड जमा झालं. आता तुमचा एट्रियम जो आहे तो गेला कॉन्ट्रॅक्शन मध्ये. तो जर कॉन्ट्रॅक्शन मध्ये गेला तर इथे जमा झालेलं जे ब्लड आहे राईट एट्रियम मध्ये, दिस ब्लड कॅन रिव्हर्स फ्लो इनटू द इन्फेरियर विना केवा, ते परत खाली जाईल. ते होऊ नये त्याच्यासाठी द ओपनिंग ऑफ दिस इन्फेरियर विना केवा इज गार्डेड बाय व्हाल. या ठिकाणी एक व्हाल जी आहे तर ती व्हाल प्रेझेंट असते and this valve is known as eustachian valve. या व्हालला आपण कुठली व्हाल म्हणतो? युस्टॅचियन. युस्टॅचियन व्हाल्व. युस्टॅचियन ट्यूब माहिती आहे आपल्याला, कानामध्ये असणारी आपल्या, बरोबर आहे का नाही? पण इथे सुद्धा एक नाव आहे व्हाल्वचं, and that valve is known as a eustachian valve. What this eustachian valve do here? When the atria undergoes contraction, this eustachian valve get closed. ही बंद होऊन जाईल. and this eustachian valve mainly prevent the reverse flow of the blood. आणि ब्लडचा होणारा जो रिव्हर्स फ्लो आहे तर तो रिव्हर्स फ्लो काय केला जाईल या ठिकाणी? तो प्रिव्हेंट केला जाईल. सुपिरियर व्हिना केवा मधून तर रिव्हर्स फ्लो होत नाही. इन्फिरियर व्हिना केवा मधून रिव्हर्स फ्लो होण्याचे चान्सेस आहेत. आणि जिथे रिव्हर्स फ्लोचा चान्स असतो देयर इज ऑलवेज प्रेझेन्स ऑफ दी व्हाल्व. त्या ठिकाणी व्हाल्व जी आहे तर ती व्हाल्व ही प्रेझेंट असणार आहे. म्हणून या दोन व्हेन ज्या आहेत, these are the two major veins, that is the superior vena cava and inferior vena cava, which opens into the right atrium. But out of these two veins, only the inferior vena cava having the valve. फक्त तिच्याचकडे valve प्रेझेंट आहे. या झाल्या दोन मोठ्या ओपनिंग. Now inside the right atrium there is also presence of the third opening. इथे तिसरी एक ओपनिंग प्रेझेंट असते, which is present at the side of interatrial septum. ज्या साइडने इंटरएट्रियल सेप्टम आहे, हिअर इज द प्रेझेन्स ऑफ दॅट इंटरएट्रियल सेप्टम, तो इथे प्रेझेंट असणार आहे. म्हणून इंटरएट्रियल सेप्टमच्या साइडने अजून आपल्याला एक ओपनिंग जी आहे तर ती ओपनिंग पाहायला मिळते, अँड दॅट इज द ओपनिंग ऑफ करोनारी वेन. ती ओपनिंग कशाची असणार आहे? दॅट इज द ओपनिंग ऑफ करोनारी वेन. दिस इज स्मॉल वेन. ही सुपिरियर आणि इन्फिरियर विना किंवा एवढी मोठी नाहीये, तर हिचा आकार कसा आहे? हिचा आकार हा छोटा असणार आहे. सो दिस वन इज इन अ स्मॉल वेन. सो इनसाइड द राइट एट्रियम देयर इज अ प्रेझेन्स ऑफ ओपनिंग ऑफ करोनारी वेन विच इज नोन ॲज करोनारी सायनस, ज्याला करोनारी सायनस सुद्धा म्हणलं जातं. सो दिस इज द ओपनिंग ऑफ करोनारी वेन इनसाइड द राइट एट्रियम. इट इज ऑल्सो नोन ॲज करोनारी सायनस. The coronary sinus is also protected by the valvular folds. या ठिकाणी सुद्धा valve सारखे स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात, and these valvular folds are known as Thibesian valves. यांना काय म्हणलं जातं? ह्यांना म्हणलं जातं थिबेसियन. थिबेसियन valve or valve of Thibesius, किंवा त्यांना व्हाल्व ऑफ थिबेसियस सुद्धा म्हणलं जातं, किंवा आपण त्यांना थिबेसियन व्हाल्व सुद्धा म्हणतो. आता इथे व्हाल्व का प्रेझेंट असतील? कारण की इथे सुद्धा रिव्हर्स फ्लोचा चान्स आहे, कारण की ही ओपनिंग मीडियन साइडला आहे, आतल्या बाजूने आहे, इथे मध्यभागी. ज्यावेळेस एट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन होईल ब्लड रिव्हर्स जाण्याचे चान्सेस आहेत, आणि आपल्याला माहिती आहे एकदा आलेलं ब्लड रिव्हर्स जाऊ द्यायचं नाही. आणि जर त्याला रिव्हर्स जाऊ द्यायचं नसेल तर दरवाजे बंद करावे लागतात, म्हणजे इथे दरवाजा ठेवावा लागतो. आणि ती जी व्हाल्व आहे तर त्या व्हाल्वला आपण म्हणतो कुठली व्हाल्व? थिबेसियस व्हाल्व. दॅट मीन्स इनसाइड द राइट एट्रियम देयर इज अ प्रेझेन्स ऑफ 3 ओपनिंग्स. आउट ऑफ दिस 3 ओपनिंग 2 आर गार्डेड बाय व्हाल्व अँड 1 इज नॉट गार्डेड बाय व्हाल्व. म्हणजे राईट साइडला राईट एट्रियम मध्ये ज्या काही 3 ओपनिंग आहेत त्या 3 ओपनिंग पैकी 2 ओपनिंगला व्हाल्व प्रेझेंट असतील, आणि एक ओपनिंग अशी आहे की जिला व्हाल्व नाहीये. ती ओपनिंग कोणाची? तर ती असणार आहे तुमच्या सुपिरियर व्हिना केव्हाची. अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला राईट एट्रियम मध्ये पाहायला मिळते. इन द राईट एट्रियम ऑन द इंटरएट्रियल सेप्टम देयर इज अ प्रेझेन्स ऑफ फोसा ओव्हॅलिस. तो तुम्हाला फक्त राईट एट्रियम मध्येच दिसणार आहे. सो इन द राईट एट्रियम ऑन द इंटरएट्रियल सेप्टम there is a presence of the fossa ovalis. तो फोसा ओव्हॅलिस जो आहे तर तो फोसा ओव्हॅलिस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हे आहे स्ट्रक्चर तुमच्या त्या राईट एट्रियमचं.
Now right atrium is separated from the right ventricle. राईट एट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल सुद्धा एकूण एकापासून सेपरेट झालेले असतात. राईट एट्रियम अँड राईट व्हेंट्रिकल आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर विथ द हेल्प ऑफ ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर सेप्टम. या दोघांच्या मध्ये जो पडदा असेल तर त्याला आपण म्हणतो ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर सेप्टम. बट in this atrioventricular septum there is a presence of an opening that is known as right atrioventricular opening. त्या ओपनिंगला काय म्हणलं जातं? that opening is known as right atrioventricular opening. It is called as an right atrioventricular opening which is represented here. जी आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केली. With the help of this right atrioventricular opening, right atrium opens into the right ventricle. Right atrium जो आहे तर तो right ventricle मध्ये ओपन होणार आहे. But the right atrioventricular opening is guarded by tricuspid valve. परंतु ही जी ओपनिंग आहे ही ओपनिंग सताड उघडी नसते. ही कोणी या आणि कुणीकडे पळा नाही. इथे दरवाजा बसवलेला आहे. राईट साइड मध्ये राईट एट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल ह्या दोघांच्या मध्ये एक दरवाजा आहे आणि तो दरवाजा म्हणजेच कोण आहे? दॅट इज द व्हाल्व अँड दॅट व्हाल्व इज नोन ॲज ट्रायकस्पिड व्हाल्व. या व्हाल्वला आपण म्हणतो ट्रायकस्पिड व्हाल्व. या ट्रायकस्पिड व्हाल्वचा एक बेसिक बेनिफिट, याला ट्रायकस्पिड का म्हणायचं? ट्राय म्हणजे काय हो? तीन. ट्राय म्हणजे तीन. आणि कस्प म्हणजे काय? कस्प म्हणजे फ्लॅप किंवा लिफलेट. याच्यामध्ये तीन भाग असतात, एक, दोन आणि इकडे येणारा तीन, असे याला तीन दरवाजे असतात. म्हणून ह्या व्हाल्वला ट्रायकस्पिड व्हाल्व असं म्हणलं जातं. म्हणजे आपण जर ही व्हाल्व काढून बघितली, नंतर आपण डिटेलमध्ये ह्या व्हाल्व पण शिकणार आहोत. ही जर व्हाल्व आपण बघितली तर ही व्हाल्व अशा पद्धतीने असेल, एक, दोन, तीन. या व्हाल्व मध्ये आपल्याला हे तीन कस पाहायला मिळतात. सो द व्हाल्व इज नोन ॲज अ ट्रायकस्पिड व्हाल्व अँड दिस ट्रायकस्पिड व्हाल्व मेनली प्रिव्हेंट द रिव्हर्स फ्लो ऑफ ब्लड फ्रॉम व्हेंट्रिकल टू एट्रिया. इट अलाउ द फ्लो ऑफ ब्लड फ्रॉम एट्रिया टू व्हेंट्रिकल. ती ब्लडला एट्रिया मधून व्हेंट्रिकल मध्ये जाऊ देईल. परंतु एकदा का व्हेंट्रिकल मध्ये ब्लड गेलं की देन दॅट ब्लड नेव्हर पासेस इन बॅक गिअर फ्रॉम व्हेंट्रिकल टू एट्रिया. बघा, सिंपलशी गोष्ट आहे. सुपिरियर व्हिना केव्हाने अप्पर बॉडी पार्ट मधून ब्लड कलेक्ट केलं, इन्फिरियर व्हिना केव्हाने लोअर बॉडी पार्ट कडून ब्लड कलेक्ट केलं. करोनरी सायनसने म्हणजेच करोनरी वेनने हार्टच्या वॉलवर तयार झालेलं जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड इथे आणलं. म्हणजे तुमच्या टोटल बॉडी पार्ट मधून डिऑक्सिजनेटेड ब्लडचं झालं या ठिकाणी कलेक्शन. देन द राईट एट्रियम अंडरगोज कॉन्ट्रॅक्शन. राईट एट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन झालं. राईट एट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन झालं की राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग, राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग इथे प्रेझेंट असणारी ट्रायकस्पिड व्हाल्व तिच्या दरवाजावर वरून प्रेशर अप्लाय झालं. दरवाजे खाली उघडले गेले आणि ब्लड कुठे आलं? ब्लड आलं व्हेंट्रिकल्स मध्ये. ओके, म्हणून ब्लडला एट्रियामधून व्हेंट्रिकल मध्ये पास करण्याचं काम कोणाचं असतं? तर ही जी ट्रायकस्पिड व्हाल्व आहे ह्या ट्रायकस्पिड व्हाल्वचं ते काम असणार आहे. तर अशा पद्धतीने हा आहे आपला राईट एट्रियम. हे झालं वरचं एक चेंबर. दुसऱ्या चेंबर कडे जाऊयात. सेकंड चेंबर इज नोन ॲज लेफ्ट एट्रियम. कंपॅरिझन सुद्धा करता येतं आपल्याला. राईट एट्रियम आणि लेफ्ट एट्रियम मध्ये आपल्याला कंपॅरिझन सुद्धा करता येईल. Left atrium. Left atrium is somewhat cuboidal in shape. लेफ्ट एट्रियम जो आहे तर ह्या लेफ्ट एट्रियमचा जर तुम्ही आकार बघितला तर लेफ्ट एट्रियमचा आकार कसा आहे? इट इज समवॉट क्युबॉइडल. राईट एट्रियम कसा होता? क्वाड्रँग्युलर होता. परंतु लेफ्ट एट्रियम कसा आहे? इट इज क्युबॉइडल.
Left atrium is somewhat posteriolateral with the right atrium. कसा आहे? पोस्टेरिओलॅटरल असणार आहे. So the left atrium is a posterolateral. लॅटरल म्हणजे काय? राईट साइडच्या बाजूला आहे, म्हणून आपण लॅटरल शब्द वापरला. पोस्टेरियर म्हणजे थोडासा मागे सरकलेला असतो. लेफ्ट साइड जे आहे, लेफ्ट एट्रियम जो आहे तर तो थोडासा मागे सरकलेला आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? दॅट इज पोस्टेरिओलॅटरल. दिस लेफ्ट एट्रियम इज समवॉट स्मॉलर दॅन द राईट एट्रियम. लेफ्ट एट्रियम जो आहे तर ह्या लेफ्ट एट्रियमचा आकार हा थोडासा छोटा असणार आहे. सो इट इज स्मॉलर दॅन राईट एट्रियम. म्हणजे दोन एट्रियामध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर राईट एट्रियम मोठा आहे आणि लेफ्ट एट्रियम कसा आहे आकाराने? थोडासा छोटा असणार आहे. दो इट इज स्मॉलर इन साइज बट द लेफ्ट एट्रियम इज थिक वॉल दॅन द राईट एट्रियम. लेफ्ट एट्रियम जो आहे तर ह्या लेफ्ट एट्रियमची वॉल कशी आहे? वॉल इज थिक दॅन राईट एट्रियम. याची जी वॉल आहे तर ह्या वॉलचं थिकनेस हे राईट एट्रियम पेक्षा कसं असणार आहे? ते जास्त असणार आहे, कारण की आपण एक ठोकताळा शोधून काढला होता. हार्टच्या वॉलचं थिकनेस राईट टू लेफ्ट काय होत जातं? इन्क्रीज होत जातं. म्हणून राईट साइडची वॉल कशी असणार आहे? थिन. आणि लेफ्ट साइडची वॉल कशी असणार आहे? थिक असणार आहे, ती जाड असणार आहे. ओके. इनसाइड द राईट एट्रियम देयर इज अ प्रेझेन्स ऑफ द 4 ओपनिंग्स. राईट एट्रियम मध्ये जर आपण बघितलं तर राईट एट्रियम मध्ये आपल्याला मुख्यतः 4 ओपनिंग जे आहेत तर त्या 4 ओपनिंग पाहायला मिळतात. 4 ओपनिंग्स. And these 4 openings are of 4 pulmonary veins. या 4 ओपनिंग कशाच्या आहेत? तर ह्या 4 ओपनिंग असतात त्या 4 pulmonary veins. The 4 pulmonary veins opens into the right atrium. Among these 4 pulmonary veins, 2 are left pulmonary veins and 2 are right pulmonary veins. These are the right pulmonary veins, these are the left pulmonary veins. And these pulmonary veins mainly collect the oxygenated blood. यांचं काम काय आहे? यांचं काम आहे ऑक्सिजनेटेड ब्लड लंग्स कडून घेऊन येणे. Pulmonary veins mainly collects the oxygenated blood from the lungs. त्या lungs कडून oxygenated blood जे आहे तर ते oxygenated blood collect करतील and then these 4 pulmonary veins opens into the right atrium. The right pulmonary veins shows somewhat separate or apart opening. These are the opening of right pulmonary veins which are placed apart from each other. या दोन्ही ओपनिंग एकूण एकापासून खूप सेपरेट आपल्याला पाहायला मिळतात. But the left pulmonary veins opens commonly. किंवा त्यांच्या ज्या ओपनिंग आहेत तर ते ओपनिंग एकूण एकाच्या खूप जवळ असतात. परंतु आपल्याला राईट एट्रियम जो आहे तर ह्या राईट एट्रियम मध्ये क्लिअर कट 4 ओपनिंग जे आहेत तर त्या 4 ओपनिंग पाहायला मिळतात. That means right pulmonary veins and left pulmonary veins opens into the right atrium. So the right atrium mainly collects oxygenated blood. Right atrium चं काम काय? तर right atrium चं काम असणार आहे oxygenated blood चं कलेक्शन करणे. Sorry, left atrium. Left atrium mainly collects oxygenated blood. कारण की लेफ्ट एट्रियम मध्ये पल्मोनरी वेन्स ओपन होत आहेत अँड दिस पल्मोनरी वेन्स कलेक्ट ब्लड फ्रॉम लंग्स. आणि लंग्स कडून हार्ट मध्ये येणारं ब्लड कुठलं असणार आहे? ते नेहमीसाठी ऑक्सिजनेटेड ब्लड असणार आहे. सो द ऑक्सिजनेटेड ब्लड इज कलेक्टेड हिअर इनटू द लेफ्ट एट्रियम. नाउ the left atrium and the left ventricle, they are also separated from each other with the help of atrioventricular septum. या दोघांच्या मध्ये सुद्धा atrioventricular septum प्रेझेंट असतो. But in that atrioventricular septum there is a presence of left atrioventricular opening. परंतु ह्यांच्यामध्ये आपल्याला लेफ्ट atrioventricular opening जे आहे
लेफ्ट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग ही प्रेझेंट असणार आहे. अँड दिस लेफ्ट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग विच इज प्रेझेंटेड हिअर, जे आपण इथे दाखवली. This left atrioventricular opening is again guarded by valve, and that valve is known as bicuspid valve. आणि ह्या valve ला आपण काय म्हणतो, this valve is known as bicuspid valve. इथे bicuspid valve जी आहे तर ती bicuspid valve प्रेझेंट असणार आहे. या valve ला आपण म्हणतो bicuspid. बाय म्हणजे दोन आणि कस्प म्हणजे काय, फ्लॅप. कारण की ह्या व्हाल्व कडे फक्त दोनच फ्लॅप प्रेझेंट असतात. सो द व्हाल्व इज नोन ॲज बायकस्पीड. जर आपण ती रिप्रेझेंट केली तर ती आपल्याला अशा पद्धतीने रिप्रेझेंट करावं लागेल. सो दिस वन इज अ बायकस्पीड व्हाल्व. इथे प्रेझेंट असणारा हा एक कस्प आणि हा दुसरा कस्प. द बायकस्पीड व्हाल्व इज ऑल्सो नोन ॲज अ मायट्रल व्हाल्व. काही लोक त्याला मिट्रल म्हणतात, काही लोक त्याला मायट्रल म्हणतात. ओके, मायट्रल. Bicuspid valve is also known as mitral valve. हिचं दुसरं एक नाव आहे मायट्रल व्हाल्व. नाव लक्षात ठेवा. मायट्रल हा शब्द कशाहून आला, बिकॉज दिस व्हाल्व लुक लाईक अ कॅप ऑफ पोप. पोप माहितीये, पोप ख्रिश्चन धर्मगुरू जे असतात त्यांना पोप म्हणलं जातं. जो मोठा धर्मगुरू आहे त्याला पोप म्हणलं जातं. आणि त्या पोपच्या डोक्यावर एक टोपी असते, बघितली असेल तुम्ही कधी, पॉप जॉन पॉल सेकंड. तर हा जो पोप आहे, या पोपच्या डोक्यावर एक टोपी जी आहे तर ती टोपी असते अशा पद्धतीची है ना, अशी टोपी असते त्याच्या डोक्यावर. आणि ही टोपी हा याचा फ्रंट साइड झाला आणि ह्या टोपीची ही झाली बॅक साइड. मागे पण तसाच भाग असतो. आणि हे दोघं जण जर आपण वरून बघितलं या स्ट्रक्चरला तर याच्यामध्ये दोन फ्लॅप दिसतात आपल्याला, कस्प, आणि त्याच्यासारखं हे स्ट्रक्चर दिसतं. म्हणून ह्या व्हाल्वला बायकस्पीड व्हाल्व किंवा तिला मायट्रल व्हाल्व म्हणलं जातं. बिकॉज दिस व्हाल्व लुक लाईक द कॅप ऑफ पोप. पोपचा टोप, त्याच्यासारखं हे स्ट्रक्चर दिसतं, म्हणून ह्याला आपण मायट्रल व्हाल्व असं म्हणतो. अँड दिस मायट्रल ऑर बायकस्पीड व्हाल्व प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ ब्लड फ्रॉम व्हेंट्रिकल टू एट्रिया. तो रिव्हर्स डायरेक्शनने ब्लडचा जो फ्लो आहे तर तो फ्लो होऊ देत नाही. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर इथे असणाऱ्या ह्या लेफ्ट एट्रियम मध्ये आपल्याला 1 2 3 4 ओपनिंग पाहायला मिळतात. बट नो एनी ओपनिंग इज गार्डेड बाय व्हाल्व. परंतु इथे कुठेही व्हाल्व जी आहे तर ती व्हाल्व मात्र पाहायला मिळत नाही. दीज 4 ओपनिंग्स आर विदाउट व्हाल्व. आता तुम्ही म्हणाल सर असं कसं, दीज आर द वेन्स. या वेन्स आहेत आणि वेन्स मध्ये आपल्याला माहिती आहे रेग्युलर इंटरव्हलला व्हाल्व प्रेझेंट असतात. इथे डायरेक्टली ओपनिंगला व्हाल्व प्रेझेंट नसेल, परंतु इथे व्हाल्व जी आहे तर ती व्हाल्व ही कुठेतरी प्रेझेंट असणार आहे. म्हणून डायरेक्टली ओपनिंगला व्हाल्व देण्याची या ठिकाणी काही गरज पडत नाही. एक तर त्या ओपनिंग लॅटरल साइडला आहेत, डायरेक्ट खाली नाही आहेत. कुठे आहेत, त्या लॅटरल साइडने ओपनिंग आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून इथे व्हाल्व जी आहे तर त्या व्हाल्वची गरज पडत नाही. एकंदरीत ह्या झाल्या 2 एट्रिया. आपल्याला एक गोष्ट क्लिअर कट या ठिकाणी कळाली की एट्रिया ऑलवेज ओपन्स इनटू देअर रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकल. रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकल म्हणजे की राईट एट्रियम राईट व्हेंट्रिकल मध्ये ओपन होईल, लेफ्ट एट्रियम लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ओपन होईल. बट देअर ओपनिंग्स आर गार्डेड बाय व्हाल्व. परंतु त्या ठिकाणी सुद्धा व्हाल्व जे आहेत तर त्या व्हाल्व प्रेझेंट असणार आहेत. म्हणजे तुम्हाला जर या रूम मधून या रूम मध्ये जायचं असेल तर दरवाजा उघडून जावं लागतं. या रूम मधून जर ह्या रूम मध्ये जायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला दरवाजा उघडूनच जावं लागतं. आणि जर तुम्ही एट्रिया मधून व्हेंट्रिकल मध्ये आलात आणि तुम्ही म्हणलात नाही नाही मला वापस एट्रिया मध्ये जायचं, इट इज नॉट पॉसिबल. हे पॉसिबल नाहीये. तुम्हाला अख्खं शरीर फिरून यावं लागेल म्हणजे तुम्ही त्या एट्रियामध्ये परत जाल. हे वन वे आहेत सगळे शरीरामधले. तुम्हाला इथून एकदा गाडी पुढे नेली की तुम्ही रिव्हर्स गाडी घेऊ शकत नाहीत. तुम्हाला तो रस्ता पूर्ण क्रॉस करून परत त्या पॉइंटला यावं लागतं. म्हणजे ते एक सर्किट कंप्लीट होतं तुमचं. हे सर्क्युलेशन आहे आणि सर्क्युलेशन मध्ये वन वेला खूप जास्त महत्व असतं. अँड ऑल दीज वन वेज आर मेंटेन बाय दिस व्हाल्व. ह्या ज्या व्हाल्व आहेत ह्या व्हाल्व तुमचे सगळे वन वे जे आहेत तर ते वन वे मेंटेन करून ठेवण्यासाठी मदत करतात. आपण जर बघितलं असेल तर हार्टचं थिकनेस हे बेस कडून अपेक्स कडे वाढत जातं, आहे की नाही. एट्रिया जे आहे तर त्या एट्रियाचा आकार पण छोटा आहे आणि एट्रियाच्या वॉलचं थिकनेस जर बघितलं आपण तर थिकनेस सुद्धा कमी आहे. कारण की अपेक्सच्या तुलनेने बेसचं थिकनेस खूप कमी आहे. एट्रियाचा आकार छोटा आहे आणि वॉलचं थिकनेस कमी आहे. त्याचं एक मुख्य कारण आहे.
की एट्रियाला खूप जास्त फोर्स अप्लाय करायची गरज पडत नाही. एट्रियाला खूप जास्त फोर्सफुली कॉन्ट्रॅक्शन मध्ये जाण्याची गरज पडत नाही. बिकॉज एट्रिया हॅव टू पंप ब्लड इन द व्हेंट्रिकल्स विच आर प्रेझेंट जस्ट बिलो देम. त्यांच्या खालीच त्या प्रेझेंट आहेत. जेवढं जास्त वॉलचं थिकनेस त्याचा अर्थ तेवढ्या जास्त मसल्स. वॉलचं थिकनेस वाढलं की मसलची संख्या काय होणार आहे? वाढणार आहे. आणि जेवढ्या जास्त मसल त्याचा अर्थ तेवढं जास्त प्रेशर, तेवढं फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन. एट्रियाला खूप फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन करायची गरज पडत नाही. एट्रिया थोड्याफार कॉन्ट्रॅक्शन मध्ये जरी गेल्या तरी ब्लड त्यांच्या खाली प्रेझेंट असणाऱ्या ज्या व्हेंट्रिकल्स आहेत तर त्या व्हेंट्रिकल्स मध्ये ते इझिली पास केल्या जाऊ शकतात. म्हणून खूप मोठ्या एट्रिया करण्याची सुद्धा गरज पडत नाही. म्हणून एट्रियाचा आकार खूप मोठा करायची काही आवश्यकता नाहीये. खूप जास्त थिकनेस देण्याची काही आवश्यकता आहे का? नाहीये. कारण की त्यांना शॉर्ट डिस्टन्सला ब्लडला पंप करायचंय. एट्रियामधून ब्लड कुठे जाणार आहे? ते फक्त व्हेंट्रिकल मध्ये पास केलं जाणार आहे. त्याच्यामुळे एट्रियाला खूप मोठं होण्याची गरज पडत नाही.